म्हणतात सर्व कॅल्क्युलेशन सीए करतो. त्या तिन्ही डेचा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. पहिले वैद्यकीय सेवा, विशारद, शल्य विशारद या ज्या गोष्टी मराठीत होत्या आणि ही परंपरा पतंजलीपासून जी परंपरा आहे आणि ती परंपरा वेस्टर्न आपण घेऊन आणि दोघांचा संगम साधून आज ही वैद्यकीय सेवा एक आवश्यक सेवा बनलेली आहे. डॉक्टर्स जितके असतात त्यांना वेळ काळ नसतो. जेव्हाही त्यांना कॉल येतो त्यांना प्रतिसाद द्यावा लागतो, कारण कोणाचं तरी त्यांना भलं करायचं असतं, जीव वाचवायचा असतो. आणि अशा या तत्पर सेवेला आमचा सगळ्यांचा सलाम आहे. कारण थोडा उशीर झाला तरी काही घडू शकतो, पण डॉक्टर्स लोक टॅलेंट बी असतात, क्विक बी असतात आणि सगळ्या गोष्टी त्यांना ह्या हृदयात, त्याच्या शरीरात सगळीकडे भिडलेले असतात, डोक्यात सगळीकडे भिडलेले असतात. आपलं एकच ध्येय आहे की पेशंटला चांगलं करायचं. आणि ही सेवा जी ते करतात आपण त्याचं पैशात मोजमाप नाही करू शकत. त्याच्या सेवेचं मोजमाप आपण फक्त त्याचे आभार मानून करू शकतो. आपण डॉक्टरने कधी सॉरी म्हणू नये असं वाटतं आपल्याला. जेव्हाही काही पेशंट असतं तेव्हा डॉक्टरने सॉरी, पेशंट चांगलं झालं तर आपण त्यांना सॉरी म्हणून चालतं. तर अशा या डॉक्टर डेमध्ये ज्या शिवाबाई डॉक्टर्स आहेत, आमचे M.R. चोपडा साहेब, की ज्या आज 80 वर्षाच्याही वर 80 झाली, 78 80 जवळ आहे. पण तो सेवा तेव्हा मी त्यांच्या डॉक्टर वेशात पाहतो, सगळं संयंत्र त्याच्यावर पाहतो. मलाही वाटतं की बा इतकी वर्ष हे सेवा देत आहेत, यांना कंटाळा काय येत नाही. पण एक मी म्हटलं पहिल्यापासून, सेवा ही आपल्या हृदयात आहे, आपल्या मस्तिकामध्ये जी बनलेली आहे ती कधी जात नाही. म्हणून अशांना जो एक व्यासंग म्हणून मी हा जडलेला असतो. आणि अशा ह्या डॉक्टर डेनिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. दीर्घायुष्य हो, आपल्या हातून सर्व पेशंट बरे हो आणि आपल्याला सगळ्याची चांगली दुवा मिळो असं आज आपण त्यांना शुभेच्छा देऊया. ऍक्टर्स तर ऍक्टिंग करतो, डॉक्टर सेटिंग करतात आणि दोघांना मेहनत करावी लागते. परंतु जो म्हणतात सक्सेस जे असतं ते दोघांच्या बाबतीत जे काही चांगलं करतात त्यात सक्सेस त्यांना प्राप्त होतं. तर तुम्हाला सुद्धा सगळ्यांना सक्सेस आपल्याला प्राप्त हो, यशस्वी हो जीवनामध्ये. आमचे आनंद बाबू आज पिता आणि पुत्र दोघेही, पिता बी सेवा करतायत, पुत्र बी सेवा करतायत, संस्कारी आहे. आनंद बाबूला जास्त शुभेच्छा देईल मी की आपलं आता कुठं काळ सुरू झालेला आहे आणि आनंदजी चोपडा यांचं नाव हे नाशिकमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रात गाजलं गेलं पाहिजे अशी मी शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.